नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत क्रिस्पी असे कुरकुरीत काप। तुम्ही इथे ऐकू शकतात किती कुरकुरीत हे काप झालेले आहेत आणि एक 7 ते 8 तास तरी अशीच क्रिस्पी राहतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेले आहेत कारले, जे मी असे उभे कापून घेतलेले आहे। पातळ करायचे आहेत। त्याला मी मीठ लावून ठेवलेलं होतं एक रात्रभर। त्यानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे मिठाचं सगळं पाणी निघून जाईल आणि त्याचा कडवटपणा पण कमी होईल। तर पॅन मध्ये टाकणार आहे थोडंसं ऑइल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे राई आणि जिरं, आणि त्याचबरोबर टाकणार आहे कारल्याचे काप। आणि हे कारल्याचे काप आपण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। कंटिन्युअसली हलवायचे आहेत आणि व्यवस्थित हे आपण क्रिस्पी होईपर्यंत आधी फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकतात कारल्याचे काप छान असे क्रिस्पीज होत आहेत। त्यात टाकत आहे मी लसूण, तो सुद्धा फक्त असं उभा कापूनच टाकणार आहे। अजून थोडे क्रिस्पी होईपर्यंत काप आपण चांगले फ्राय करून घेणार आहोत। जे लोक कारले खात नाही ना, ते सुद्धा अशा प्रकारे क्रिस्पी कारल्याचे काप आवडीने खातील। तुम्ही ते बघू शकतात कारले छान क्रिस्पी झालेले आहेत। कलर पण त्याचा छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे। अगदी कमी तेलामध्ये 6 ते 7 मिनिटांमध्ये हे छान क्रिस्पी होतात। आता ह्यात काही सुके मसाले टाकणार आहोत। त्यामध्ये आहे थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळदी पावडर आणि धना जिरा पावडर। मसाले सुद्धा आपण 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊयात। त्यात टाकत आहे चणा डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ, यानी की बेसन आणि तांदळाचं पीठ। आता हे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर आता हे कारलं आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे। आता 4 ते 5 मिनिटं कारलं अशाच पिठाबरोबर आपण फ्राय करून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकतात इथे आपलं कारले सुद्धा छान क्रिस्पी झाले आहे। त्यात मी थोडंसं तेल टाकणार आहे, पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तेल टाकून अजून छान 1 ते 1.5 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत। आता 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आपलं कारले छान खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। आणि थोडासा चाट मसाला पण किंवा लिंबाचा रस सुद्धा टाकू शकतात। मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित थंड करूनच हे आपल्याला डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे किंवा झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे छान क्रिस्पी राहतं। गरम गरम जर तुम्ही झाकून ठेवलं तर ते नरम पडतात। तर इथे कारले छान क्रिस्पी झालं आहे, आपण हे काढून घेऊयात। तर मंडळी इथे आपलं क्रिस्पी असं कारलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।